हा बाजारात मिळणारा स्लुईस वाल्व किंवा गेट वाल्व आहे, रायझिंग स्पिंडल गेट वाल्व. याचा अर्थ असा की जेव्हा मी असा नट फिरवतो त्यावेळेस हा जो स्पिंडल आहे तो वरती येतो. तो स्पिंडल वरती येण्यासाठी एक कपलिंग दिलेलं आहे. हा जो कपलिंग नट आहे हा नट फिरवल्यानंतर स्पिंडल वरती येणार आहे, त्यावेळेस व्हॉल्व ओपन होणार आहे. हा स्पिंडलला हा एक कपलिंग पीस दिलेलं आहे, जेणेकरून ॲक्च्युएटरचा जो रोटरी मुवमेंट आहे ती या नटला पास होईल. त्यासाठी हा क्लॉ केलेला आहे, तो याच्यामध्ये बसेल असा. कॉरेस्पॉन्डिंग क्लॉ मेल फिमेल ॲक्च्युएटरच्या पोटात आहे. यासाठी क्लॉ कपलिंगची काळजी अशी घ्यायला लागते की हा जो मेल क्लॉ आहे हा विथ रिस्पेक्ट टू सेंटर लाईन कॉन्सेंट्रिक आहे, तसंच हा फिमेल क्लॉ आहे विथ रिस्पेक्ट टू सेंटर लाईन कॉन्सेंट्रिक आहे. म्हणजेच याचा ड्राईव्ह तो व्यवस्थित चालेल. तसा कॉन्सेंट्रिक यायला पाहिजे, म्हणजे मग तो हा शाफ्ट फिरल्यानंतर तो कॉन्सेंट्रिक फिरेल. तो जर कॉन्सेंट्रिक नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं, नॉन कॉन्सेंट्रिक असेल तर तो असं एका बाजूला दाबला जातो आणि बराचसा टॉर्क त्याच्यामध्ये खाल्ला जाईल. तर हे दोन्ही एकमेकांशी कॉन्सेंट्रिक असणं अतिशय आवश्यक आहे. या कपलिंग पीस आम्ही याच्यावरती लावतो, त्याच्यावरती ॲक्च्युएटर लावला जातो, जेणेकरून हा क्लॉ याच्या पोटामध्ये व्यवस्थित जाऊ शकेल. यासाठी काय करायला लागतं, इथपासून या टॉपची हाईट आणि ॲक्च्युएटरची बॉटमची हाईट ही एक्झॅक्ट घ्यायला लागते, जेणेकरून हा जो क्लॉ आहे तो ॲक्च्युएटरच्या पोटामध्ये पूर्ण जाऊ शकेल. म्हणजे संपूर्ण टॉर्क या नटला ट्रान्समिट होईल. हा फिरवल्यानंतर नट फिरले की हा स्पिंडल वरती यायला लागेल. हा क्लॉ ॲक्च्युएटरच्या कपलिंगमध्ये व्यवस्थित बसेल तरच तो पूर्ण ड्राईव्ह ॲक्च्युएटरचं याला पास ऑन होईल. हे मी जेव्हा फिरवेन तेव्हा तो स्पिंडल वरती यायला लागेल. हे व्यवस्थित असण्यासाठी ह्या माउंटिंग फेसपासून याची हाईट करेक्ट मिळणं अतिशय आवश्यक आहे. की आम्ही कॅल्क्युलेशन्स केल्याप्रमाणे त्याप्रमाणे आम्ही असं माउंटिंग ब्रॅकेट बनवतो. माउंटिंग ब्रॅकेटची हाईट अतिशय करेक्ट असावी लागते, जेणेकरून याचं कपलिंग जो आहे हे कपलिंग ॲक्च्युएटरच्या कपलिंगशी बरोबर जुळेल. त्याचबरोबर ह्याची सेंटर लाईन जी आहे ही ओळंब्यात असणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून ॲक्च्युएटरची सेंटर लाईन व्हॉल्वची सेंटर लाईन ही करेक्ट येईल. त्याच्यासाठी इथे लेव्हल बॉटल ठेवून याचं लेव्हलिंग करणंसुद्धा अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून ॲक्च्युएटरवरती बाकीचे काही फोर्सेस येणार नाहीत, फक्त रोटरी मोशन ॲक्च्युएटरची व्हॉल्वला ट्रान्समिट होईल.